कुठल्याही बँकेत साधा अकाउंट नसलेला आणि दोन्ही खिसे रिकामे असलेला जगातला सर्वात श्रीमंत राजकारणी या महाराष्ट्रानं पाहिलाय. जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर घ्यायचं नाही, अशा तगड्या डायलॉग्सनं भरलेला, अंगावर शहारे आणणारा धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या आनंद दिघेंवरच्या पिक्चरचा टीझर नुकताच रिलीज झाला. अभिनेता प्रसाद ओकनं यात दिघेंची भूमिका साकारली. आनंद दिघेंची लोकप्रियता अफाट होतीच, पण आजचा किस्सा आहे आनंद दिघेंच्या आरमाडा गाडीचा. याच लाडक्या गाडीनं दिघेंना दाऊदच्या गुंडांपासून वाचवलं आणि याच गाडीच्या अपघातात दिघेंचा मृत्यूही झाला. जानेवारी महिन्यात आनंद दिघे यांच्या जयंतीला त्यांनी वापरलेल्या गाडीची डागडुजी करण्यात आली होती. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः जांभळी नाक्याजवळच्या आनंद मठाजवळ जाऊन या गाडीची पाहणी केली. या गाडीविषयी अनेकांना कुतूहल होतं. विशेष म्हणजे आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात त्यांची लाडकी आरमाडा गाडी वापरण्यात येणार आहे. ही गाडी म्हणजे आनंद दिघे यांची ओळख होती. याच गाडीनं प्रवास करून त्यांनी सगळा महाराष्ट्र पालथा घातला होता. त्यामुळे या गाडीसोबत शिवसैनिकांचे असंख्य भावनिक प्रसंग जोडले गेले आहेत. गाडी आपल्यापासून लांब बसली तरी कट्टर शिवसैनिक गाडी ओळखायचा आणि साहेब आले असा गलका सुरू व्हायचा. आनंद दिघेंच्या जयंतीच्या दिवशी या गाडीचे चालक असणाऱ्या गिरीश शिलोत्री यांनी एक किस्सा सांगितला होता. शिलोत्री सांगतात, दिघे साहेब ठाण्याचे जिल्हा प्रमुख होते. त्यावेळी ठाणे जिल्हा डहाणू लोकसभा मतदारसंघ ते अगदी इगतपुरीपर्यंत पसरलेला होता. 1998 साली वर्गणी काढून शिवसैनिकांनी ही गाडी घेतली. साहेब त्यावेळी याच गाडीतून संपूर्ण जिल्हा फिरायचे. एकदा आम्ही मीरा रोडला पूजेसाठी जात होतो. काही लोक आमचा पाठलाग करत होती. काही वेळानं या लोकांनी दिघे साहेबांवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मी बाकीचा विचार न करता गाडी मीरा रोड पोलीस स्थानकात घुसवली आणि सुदैवानं साहेबांचा जीव वाचला. नंतर आम्हाला समजलं की ही लोक कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या टोळीतली होती. 26 ऑगस्ट 2001 गणेशोत्सवाचे दिवस. दिघे याच गाडीनं प्रवास करत होते. त्याच वेळी ठाण्यातल्या वंदना टॉकीज समोरच्या रस्त्यावर त्यांचा भीषण अपघात झाला. याच अपघातात ते गंभीर जखमी झाले. दिघे साहेबांचा अपघात झालाय, त्यांना हॉस्पिटलला नेलंय. ही बातमी ठाण्यात पसरायला वेळ लागला नाही. शिवसैनिकांनी हॉस्पिटल बाहेर गर्दी केली. दिघेंचा बेड असा ठेवण्यात आला होता की काचेच्या दरवाजाबाहेरून ते शिवसैनिकांना दिसतील. शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. ते दिघेंना बघून हात जोडत होते. साहेब तुम्ही लवकर बरे व्हा असं म्हणत आक्रोश करत होते. त्यांची तब्येत सुधारावी म्हणून राज्यातल्या अनेक मंदिरांमध्ये प्रार्थना सुरू झाल्या. दिघे ही काचेपलीकडून हात उंचावायचे आणि खुणेनच शिवसैनिकांना काळजी करू नका असं सांगायचं. त्यांना बघायला फक्त सेनेतलेच नाही तर वेगवेगळ्या पक्षातले नेते येत होते. त्यांचं आणि राज ठाकरेंचं विशेष सख्य होतं. राज ठाकरे आले आणि बाहेर उभे असलेले शिवसैनिक स्तब्ध झाले, कारण त्यांचे दोन नेते आतमध्ये एकमेकांशी बोलत होते. काही वेळानं राज ठाकरे हॉस्पिटलमधून निघाले, पण तरीही गर्दी पांगली नाही. राज ठाकरे हॉस्पिटलमधून निघून थोडाच वेळ झाला होता आणि एक विचित्र बातमी शिवसैनिकांच्या कानावर पडली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दिघेंना काही मिनिटांच्या अंतरानं लागोपाठ 2 हार्ट अटॅक आले आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. मोठ्या संख्येनं शिवसैनिक हॉस्पिटलमध्ये होतेच, पण दिघे साहेब गेले ही बातमी समजल्यावर आणखी शिवसैनिक तिथं आले. आपले साहेब डॉक्टरांमुळे गेले असं कोणीतरी म्हणालं आणि दुःखात बुडालेल्या शिवसैनिकांचा राग उसळला. हॉस्पिटलमधल्या इतर रुग्णांना बाहेर काढण्यात आलं आणि काही वेळातच पूर्ण हॉस्पिटल आगीच्या लाटांमध्ये खाक झालं. आनंद दिघेंचं पार्थिव त्यांच्या लाडक्या टेंभी नाक्यावर ठेवण्यात आलं. त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी प्रचंड जनसमुदाय लोटला. आज अनेक वर्ष उलटली असली तरी शिवसैनिकांची टेंभी नाक्यावर होणारी गर्दी कमी झालेली नाही. आजही ठाण्यात आनंद दिघेंचं नाव तितक्याच आदरानं घेतलं जातं. तुम्हाला काय वाटतं? धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटात आनंद दिघे यांच्या आयुष्यातले कोणते प्रसंग दाखवतील? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबेडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.